सर्व सन्माननीय व्यक्तींना व्यासपीठ, टॉस बॉक्स आणि त्याचप्रमाणे दोन्ही संघांना डगआउट। चलिए दोस्तों, मैच इज ऑन। पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज अमोल। अमोल भी एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से इस खिलाड़ी ने अपने नाम की पहचान बनाई है और किहीम के ज़रिए से दो सलामी बल्लेबाज के रूप में ऋषि और अमित देवरुखकर। पहली गेंद पर ऋषि ने अपना अकाउंट ओपन किया और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज अमित को खेलने का मौका दिया। आहा, ये उनका पैटर्न शॉट है, ब्रांडेड शॉट है। अमित के बल्ले से देखिए, सिर्फ अपने बल्ले का फेस खोला और बहुत ही खूबसूरती के साथ गैप को ढूंढा। दो खिलाड़ियों के बीच में थी दरार, वहां से गेंद हुई है फरार। मिलेंगे रन यहां पे अमित को 4। पॉइंट है, शायद गेंदबाज जानते नहीं ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को क्या खूबसूरती के साथ वो स्क्वायर कट करते हैं। ये मैंने अक्सर देखा है और यही हुआ। जैसे ही ऑफ स्टंप के बाहर गेंद दिखी, बैकवर्ड पर जाकर क्या खूबसूरत पोजीशन में आए और अपने बल्ले का चेहरा खोला उन्होंने। बस मात्र टैप किया और क्या खूबसूरत वो कनेक्शन था। गेंद जैसे ही निकली, गोली की रफ्तार से सीमा रेखा को भेदती हुई 4 रन। इस मतलब अजीब गरीब अंदाज के साथ खेलने की कोशिश थी। पहले मन बना लिया था कि ऑफ स्टंप पर सफल हो, मगर उसके बाद फिर से एक बार लेग स्टंप पर चले गए और फ्लिक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। कुछ देर हवा में गेंद जरूर थी, मगर फील्डर से बहुत दूर, और इसी वजह से यहाँ पे बिंदी गेंद। अच्छी वापसी यहाँ पे अमोल की। अमोल घरत जो कि बल्लेबाजी भी बहुत ही बेहतरीन करते हैं और देखिए नई गेंद को हैंडल करना भी जानते हैं। राइट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद इस मतलब कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया है उसे, मगर वहां पे फील्डर मौजूद थे। फील्डर फील्ड नहीं कर पाएंगे। तेज तर्रार गोली की रफ्तार फिर से एक बार देखने को मिली। 4 रन। संख्या 9 रन। पहले बल्लेबाजी करते हुए राजा शिव छत्रपति किहीम। ऋषिकेश जो कि नॉन स्ट्राइकिंग एंड पर है, उनके क्या कहने आप सभी इस खिलाड़ी को बखूबी जानते हैं। टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट, जिसमें वो माहिर है। मगर अब यहां पे अमित का जलवा। अमित के बल्ले से 2 चौके इसके पहले देखे, ये देखिए छक्का। सीमा रेखा के बाहर हवा के रास्ते से पहुंचाना इतना आसान नहीं होता, मगर अमित के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। ये लीजिए फिर से एक बार अमित के बल्ले से बड़ा शॉट। जी हां, मिलेंगे फिर से एक बार पूरे के पूरे 6 रन मिड विकेट सीमा रेखा के बैट यहां पे देखने को मिला और इसी वजह से नतीजा ये हुआ जो किहीम की टीम चाहती है। पहले ओवर में 2 छक्के और 2 चौके, वो भी अमोल घरत के ऊपर। इस तरह का आक्रमण बिल्कुल अपेक्षित नहीं था, क्योंकि अमोल एक अच्छे गेंदबाज है, अच्छे ऑलराउंडर है। स्पेशली नई गेंद करते हुए बहुत मतलब मैंने देखा है कि पहले ओवर में वो विकेट चटकाते ही है, मगर यहाँ पे अमित के सामने पूरी तरीके से असफल नजर आए। 21 रन उन्होंने इस ओवर में खर्च किए हैं। बहुत ही ज़्यादा खर्चीला ओवर में कहूँगा। 10, 12, 13, 14 रन आते तो ठीक समझा जाता, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले जारी है और पावर प्ले के खेल के दरमियान इस तरह से 12-15 रन आना ठीक ठाक समझा जाता है, मगर 21 रन आपने खर्च किए हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं ओमकार पाटिल।
ओमकार पाटिल भी एक शानदार ऑलराउंडर है। अच्छी गेंदबाजी, ऑफ कटर, लेग कटर, स्लोअर वन परफेक्ट करते हैं। जी हाँ, अच्छी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत की है ऋषि ने, उसे कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया, मगर वहां पे थोड़ा सा फंबल हुए। दूसरा रन यहाँ पे लेने की कोशिश, और कोशिश कामयाब। अमित ने रिस्क उठाया था मगर ऋषि का बिल्कुल ध्यान नहीं था। ऋषि तो एक ही रन पर संतोष कर रहे थे, मगर ये टेनिस का खेल है, 5 ओवर का खेल है, शायद ऋषि भूल गए थे। और अमित बखूबी जानते हैं कि एक एक रन कितना कीमती है। हालांकि ऋषि भी जानते हैं, मगर ऋषि को आदत है लेदर क्रिकेट खेलने की। 20 ओवर का मैच, 50 ओवर का मैच, 40 ओवर का मैच, और इस तरह से रन वहाँ पे नहीं चुराए जाते। सो यहाँ पे थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग, मगर बच गए। तकदीर का साथ यहाँ पे मिल रहा है। जी हाँ, अच्छा शॉट है, मगर शॉर्ट स्क्वायर लेग के दिशा में फील्डर मौजूद होने के बावजूद, वाह 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 अमित की बॉडी लैंग्वेज से ऐसा नहीं लगता कि इतने तेज तर्रार होंगे, मगर क्या रन चुरा रहे हैं। वाह, ये तो होना चाहिए। 4-5 ओवर के मैच में आपको चौकन्ना रहना होगा। एक एक रन आप जोड़ते जाएंगे, उस वैसे ही विपक्ष टीम के ऊपर आप मनोवैज्ञानिक दबाव बढ़ाओगे। इस एक रन के साथ 24 रन स्कोर कार्ड पर। ये लीजिए, ये गेंद आपको करनी नहीं चाहिए, मैंने इसके पहले आगाह किया था, उसके बावजूद आपने गलती की तो भुगतो। ये लीजिए खामियाजा, क्या कमाल का स्क्वायर कट, रिची रिचर्डसन की याद ताजा करता हुआ चौका। को वीरेंद्र सहवाग, उसी के साथ साथ वीव रिचर्ड, रिची रिचर्डसन, सौरभ गांगुली, गौतम गंभीर, सचिन तेंदुलकर बहुत ही बढ़िया खेलते हैं, मगर अमित भी कुछ कम नहीं है। क्या कमाल के ये 2 शॉट थे। लेदर क्रिकेट में ऐसे शॉट हमें देखने को मिलते हैं और टेनिस क्रिकेट में बहुत रेयर देखने को मिलते हैं, मगर अमित को कोई फर्क नहीं पड़ता। अमित जानते हैं शॉट शॉट होता है, बस गैप खेलना है, 4 तो मिलेंगे। कमाल की बल्लेबाजी, आज अमित कमाल के फॉर्म में और मूड में दिखाई दे रहे हैं। ये तीसरा चौका उनके बल्ले से, इसके पहले 2 छक्के भी आ चुके हैं। चौके और छक्के से बात कर रहे हैं, सिंगल और डबल अभी तक नहीं है। जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, भटकने पर मजबूर कर दिया है। थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज ओमकार के ऊपर, करे तो क्या करे, यॉर्कर करे या लेग स्टंप पर करे, पैरों के ऊपर करे, टांगों के बीच में करे, या ऑफ स्टंप के बाहर अगर थोड़ा सा विड्थ देते हैं तो अमित पहुंचाएंगे डी पॉइंट पर। हालांकि फील्डर वहां पे अब तैनात किया है। जी हाँ, गेंदबाज का रुमाल शायद दौड़ते में उंगलियों को फेरते हुए रफ्तार को कम कर दिया, मगर इस मरतबा फिर से एक बार हवा में उछाल कर खेला है। वहां पे फील्डर बाउ होने के बावजूद भी गेंद उनके सर के ऊपर से नो बॉल करार दिया है। आम अमित के खाते में 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, इस ओवर के बाद ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जाएगी। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 21, इस ओवर में 2 चौके अब तक हम देख चुके हैं, एक नो बॉल, एक वाइट बॉल भी आ चुका है, यानी ये ओवर भी खासा महंगा साबित होता हुआ।
जी हाँ, इस मतलब ऑप्शन के बाहर सफल होकर उसे मोड़ दिया है स्क्वायर लेग की जानिब। लाजवाब फील्डिंग का नजारा देखने को मिला हुआ, कमाल की फील्डिंग। किसी भी नहीं सोचा होगा कि इस तरह से 2 रन बचाए जाएंगे, मगर अंतिमतः उस गेंद के ऊपर नजरें गड़ाए रखी और बिल्कुल अपना स्पीड कम होने नहीं दिया। गेंद का स्पीड जरूर कम किया। वहां पे जो फील्डर है उनका नाम तो मालूम होना चाहिए, यश ठाकुर। वाह यश, क्या बात है आपकी, इस तरह की फील्डिंग होनी चाहिए। ये जज्बा आपका दिखाता है कि ये मैच आप जीतना चाहते हो, किसी भी हालत में, किसी भी कोई भी चांस नहीं देना चाहते हैं। एक एक रन बचाने की जो आपकी एक उम्मीद है उसके ऊपर आप कायम है। बहुत ही बढ़िया फील्डिंग, जहां पे चौका था वहां पे मात्र 2 रन। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी कुछ गेंदें इस ओवर की आना बाकी। ओमकार का ओवर लंबा होता हुआ, ओहो ये देखिए रैम शॉट खेला है और ये सफल भी। अमित का आज जवाब नहीं है, आज जैसा चाहते हैं अमित खेल रहे हैं और रन यहां पे बरस रहे हैं। वेरी वेरी के दिन जब अच्छे चलते हैं, आपकी तकदीर जब आपका साथ देती है, तो सलमान के पिता सलीम खान ने कहा था, बहुत ही अच्छा लिखा उन्होंने, वो राइटर है, उन्होंने कहा था और उन्होंने लिखा था, जब अच्छी किस्मत आपकी होती है ना, तो जहां पे बैट घुमाओगे वहां पे गेंद गिरेगी। जहां पे गेंद गिर रही है वहां पे हम बैट घुमाते हैं, मगर अच्छी किस्मत जब होती है, जब आप बैट घुमाओगे वहां पे गेंद गिरेगी। यहां पे यही दिखाई दिया। अमित जहां पे बैट चला रहे हैं वहां पे रन आ रहे हैं। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 40 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 19। बहुत ही ज़्यादा रन मैंडेटरी पावर प्ले में खर्च हो चुके हैं। अब यहाँ पे कंट्रोल करना होगा किसी भी तरह से। 65 के आसपास अगर रोकते हैं राजा शिव छत्रपति किहिम को तो बेहतर होगा जय हनुमान कार्ले के लिए, वरना ये मैच आपसे बहुत दूर चली जाएगी। देखिए आपके कंट्रोल में होना चाहिए, आपको ये एहसास होना चाहिए। 40 रन हो चुके हैं। पहले ओवर में 21 ऋषि, दूसरे ओवर में 19। बीस रन की औसत से यहां पे रन बंद रहे हैं। 5 ओवर का ये मुकाबला और अब यहां पे 30 गज का दायरा भी हट चुका है। फिर से एक बार ऑर्थोडॉक्स फील्डिंग यहां पे नज़र आ रही है। पारंपरिक रूप से जिस तरह से फील्डिंग सजाई जाती है, डीप कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, उसी के साथ डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग, और एक लॉन्ग लेग की तरफ फील्डर जाता हुआ दिखाई दे रहा है। मगर 30 गज के दायरे के अंदर एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। जी हाँ, डीप कवर के फील्डर को शॉर्ट कवर में तैनात किया है, लॉन्ग ऑफ के फील्डर को थोड़ा सा वाइडिश किया है, और फाइन लेग में शॉर्ट फाइन लेग है, उसी के साथ एक लॉन्ग लेग है। जी हाँ, पहली गेंद यश ठाकुर की। आहा, यश ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। लेग स्पिन, ये कला है।
हो स्लोवर वन गेंद थी, उसे पहुंचा दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में और ऋषि के बल्ले से ये पहला चौका। अगर अब ऋषि ने भी शुरुआत की है, इस बीच गिरा दिया है यश ने ऋषि को, क्योंकि लोअर फुल टॉस गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी, हवा में लहराती हुई गेंद को स्वैप करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का शायद कनेक्शन नहीं था। सही कनेक्शन नहीं होने की वजह से रन लेने की भी गुंजाइश नहीं। लॉन्ग लेग की दिशा में एक फील्डर तैनात है, डीप स्क्वायर लेग, उसी के साथ एक शॉर्ट फाइन लेग। और इसी बीच देखिए यश के पहली 3 गेंदों में एक चौका हमें देखने को मिला है, मगर ये काफ़ी नहीं होगा, ये जानते हैं राजा शिव छत्रपति किहीम। मगर इस मरतबा थोड़ी सी फास्टर वन और लेन गेंद थी, उसे पिक किया, खेल दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। क्योंकि इस सीज़न का जो पहला टूर्नामेंट दिगोड़ी के मैदान पर होता है, वहाँ पे इस खिलाड़ी ने आधा शतक अपने नाम किया था। 4 ओवर के और 5 ओवर के मैच में आधा शतक लगाना बहुत बड़ी बात होती है। फिर से एक बार पीछे की तरफ बैकफुट पर जाकर क्या कमाल का पिक किया है, शानदार बैक टू बैक, ये दूसरा छक्का ऋषि के बल्ले से। रुक कर शो देखा था, अब देखने के लिए तैयार हो जाइए ऋषि राउत शो। बैक टू बैक 3 बड़े स्ट्रोक, 5 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक, 1 चौका 2 छक्के। यहाँ पे लगातार 2 छक्के आ चुके हैं, रनों की संख्या 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 ओवर का मुकाबला, तीसरा ओवर प्रगति पर, कहाँ जाके रुकेगी ये रनों की संख्या, कब ब्रेक लगेगा। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार बहुत ही खूबसूरत और ये लेदर क्रिकेट खेलते हैं उसका एक नमूना पेश किया है। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे डीप में और इसी वजह से 1 ही रन पर संतोष। देखते देखते 3 ओवर की समाप्ति, 57 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद यानी 19 रन के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं। पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 19 और तीसरे ओवर में इस ओवर में 17 रन खर्च किए हैं यश ने। हालांकि पहले 2 ओवर के मुकाबले में अच्छा ओवर मैं कहूँगा, पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 19 और तीसरे ओवर में 17, यानी रनों की संख्या का ग्राफ धीरे धीरे नीचे आता हुआ दिखाई दे रहा है। मगर उसके बावजूद शुभम मैदान में गए हैं, न जाने क्या हुआ है, ये डिस्कशन जारी है, गुफ्तगू जारी है। अंपायर ही बता सकते हैं कि एक्चुअली क्या हुआ। जी हाँ, रिटायर्ड हट, ओके, शायद वोमिटिंग जैसा लग रहा है उन्हें और इसी वजह से उन्होंने रिटायर्ड हर्ट होने का फैसला किया और इसी वजह से शुभम मात्रे नॉन स्ट्राइकिंग एंड पर। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और इसी बीच नए गेंदबाज आए हैं। ओमकार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। देखिए इस ओवर में ओमकार को किसी भी हालत में कमबैक करना होगा, 4, 5, 6 रन का ओवर यहाँ पे डालना होगा, तब जाके यहाँ पे थोड़ा सा लगाम लगा सकते हैं रनों की संख्या के ऊपर, वरना ये मैच आपसे बहुत दूर चला जा सकता है। एक शानदार टीम है जय हनुमान कारले, एक बड़ी टीम है, मगर
आज यहां पे कोई फर्क नहीं पड़ रहा है बल्लेबाजों को। जैसा चाहती है वैसा ही होती हुई। ये लीजिए, ये लीजिए, ये रुकने का नाम नहीं लेंगे। ये नाम आप सभी जानते हैं, ऋषि राउत आरआर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 67। ओहो, लास्ट मैच में भी लग रहा था कि 100 के आसपास ये आंकड़ा नजर आएगा, मगर रिलायंस नौगांव ने कुछ हद तक कंट्रोल किया था अंतिम 2 ओवर में। मगर यहाँ पे तो रुकने का नाम नहीं ले रहे बल्लेबाज। ऋषि बहुत शांत थे, बहुत ही खामोश थे। और देखिए यहाँ पे जो भी छोटे बच्चे बैठे हैं, किस तरह से पारी को बिल्ड किया जाता है, किस तरह से अपने आप पर कंट्रोल किया जाता है। सामने वाले बल्लेबाज को बिल्कुल कम आंकना नहीं चाहिए और उसे अपना पार्टनर बनाकर किस तरह से उसे ज़्यादा से ज़्यादा मौका खेलने के लिए देना चाहिए जब उसका फॉर्म हो। इसका उत्तम उदाहरण हमारे सामने ऑरेंज टी शर्ट, पाय थोडासा आतमध्ये घ्या पट्ट्याच्या, और आखिरकार खंबा उखाड़ दिया है। परफेक्ट यॉर्कर, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए और आखिरकार यहां पे एक विकेट प्राप्त किया है। ऋषि राउत बैक टू द पेवेलियन। दीपक बेंद्रे, हालांकि ऋषि ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, 31 रन अपने टीम के लिए जोड़े और अमित ने भी बहुत ही शानदार यहाँ पे बल्लेबाजी की है। सलामी बल्लेबाज काफ़ी सफल रहे, 10 गेंदों का सामना किया था अमित ने और 34 रन बनाए। 5 चौके और 2 छक्के लगाकर अपने टीम को एक मजबूत स्थिति में लाकर खड़ा कर दिया है दीपक स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, क्रॉस द लाइन जोरदार हिट लगाने का प्रयास था, मिड विकेट के ऊपर से हवा के रास्ते खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद शॉट फाइनल की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका अपने साथी बल्लेबाज शुभम म्हात्रे को खेलने का मौका दिया है। और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 68 रन, 68 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। आहा, अच्छी गेंद, जोरदार अपील लेग बिफोर द विकेट के लिए, मगर अंपायर बिल्कुल टच से मस नहीं हुए हैं। अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं है। लेग बाय के रूप में रन लेने का अब यहाँ पे मौका नहीं, यानी बिंदी गेंद। इस ओवर में कुछ हद तक ओमकार ने अच्छी वापसी की है, 1 चौका 1 छक्का लगने के बाद 1 विकेट और 1 सिंगल और 1 बिंदी गेंद। बहुत ही बढ़िया वापसी, इस तरह से वापसी करनी होगी। जी हाँ, फिर से एक बार स्लोवर 1 पे चकमा दिया है, बिल्कुल समझ नहीं पाए थे, अपने उंगलियों को फेरा है, शुभम म्हात्रे को अपने जाल में फंसा लिया। शुभम म्हात्रे आउट, बैक टू द पेविलियन।
निनाद कुछ साल पहले सिर्फ 5-6 टीम थी जिनका नाम बहुत ही परिचित था, सुपरिचित था, ऐसा मैं कहूँगा। रेवस पैकर, उसी के साथ नवगांव पैकर, थलेश्वर थर्ड, और उसमें एक नाम और जोड़ लीजिए, गोल्डन 11 किहीम, अलीबाग की एक टीम थी। ऐसे ही 5-6 जो टीम थी, एक चेहरे की टीम थी, उनका नाम बहुत ही परिचित था और एक उनका दबदबा था। मगर किहीम का नाम अभी भी चलता हुआ। गोल्डन 11 किहीम के टीम में भी बहुत ही अच्छे अच्छे खिलाड़ी हो चुके हैं। उन्होंने एक समय में बहुत सारे खिताब अपने नाम किए। इस बीच विशाल स्ट्राइकिंग एंड पर, जी हाँ, बहुत ही बढ़िया कमबैक, बहुत ही अच्छी वापसी। सही मायनों में जिस तरह की वापसी की ज़रूरत थी गेंदबाजी करने वाली टीम जय हनुमान कारले के लिए, वो वापसी यहाँ पे आती हुई। पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 19, तीसरे ओवर में 17 और चौथे ओवर में 11, और यहाँ पे अंतिम ओवर में संकल्प पहली गेंद पर मात्र 1 रन खर्च करते हुए, सॉरी 2 रन, 1 रन, सॉरी, ओहो, बहुत ही बढ़िया गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, मगर नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। आहा, जब मुसीबत आती है तो चारों तरफ से आती है। रनआउट का खतरा और विशाल रनआउट के रूप में जाएंगे मैदान से बाहर, मगर 2 रन मुफ्त के मिलेंगे। संख्या हो चुकी है 71, टीजे प्रणीत। देखिए निनाद, 71 रन हो चुके हैं और अभी भी 5 गेंदें आना बाकी है। क्या लगता है, क्या प्रेडिक्शन लगाएंगे? हालांकि प्रेडिक्शन नहीं लगा सकते, ऐसा मैं ही बार बार कहता हूं, मगर फिर भी हमारा जो एक मोह होता है वो हम कंट्रोल नहीं कर पाते और प्रेडिक्शन लगा ही लेते हैं। 5 गेंदों में और कितने रन बनेंगे और ये रनों की संख्या कहां तक आंक रहे हो? कमीत कमी 12 ते 15 धावा तर नक्कीच बनतील सर. एक दोन मोठे स्ट्रोक नक्कीच येतील. प्रयत्न नक्कीच केला जातोय, मात्र इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकीमुळे आपण पाहतो इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. धावसंख्येकडे पाहिली 73 धावा धावफलक लागलेले आहेत. षटकाचा विचार केला तर अजून या षटकातील 4 चेंडू येणं बाकी आहे. 2 धावा एका चेंडूवर आलेल्या आहेत. उर्वरित 4 चेंडूमध्ये पाहायचे 10 ते 15 धावा येतात का? 10-12 धावा येऊ शकतात एखादा स्ट्रोक आला तर. ते मात्र उजव्याच्या बाहेर फटका खेळण्याचा प्रयत्न, दीपकला स्ट्राईक देण्यासाठी न्यू बॅटर नवीन फलंदाजाने आपली विकेट बहाल केले. अजून विकेट गमावली जाते. इथे चांगल्या सुरुवातीनंतर पण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ राजा शिवछत्रपती किहीम संघ इथे कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय. असं वाटलं होतं एक मोठी धावसंख्या रचली जाईल. मागील सामन्याप्रमाणे या सामन्यात तसं वाटलं होतं की 80 ते 100च्या दरम्यान धावा आपल्याला पाहायला मिळतील, मात्र तसं काही घडत नाहीये. हॅलो, ईगो थोडा कमी करा. यावेळेस पुढचा चेंडू. यावेळेस दीपकचा फटका. क्षेत्ररक्षक नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण करतोय. इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फलंदाजापासून चेंडू दूरवर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या तो पूर्ण करतोय. आत्तापर्यंत प्रत्येक चेंडू त्याने जवळपास वाईड लाईनच्या दिशेने टाकलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 74 धावा. धावसंख्येला रोखलं जातंय यासीन सर. देखिए, आपने सही कहा, मैं भी वही बात कहने वाला था
कि लास्ट मैच में भी हमें लगा था और आपने कहा भी था कि 100 के आसपास रनों की संख्या देखने को मिलेगी, मगर क्या होता है कि वही फ्लो और उसी तरह की रफ्तार रनों की संख्या की वो मेंटेन करना इतना आसान भी नहीं है, और इसी वजह से तकरीबन 75 के आसपास रिलायंस नौगांव ने रोका था, मगर यहाँ पे 75 तकरीबन अब क्रॉस करेंगे ऐसी शक्ल यहाँ पे नज़र आ रही है, क्योंकि अभी भी कुछ गेंदें, जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, मगर सीधा शॉर्ट पॉइंट के हाथों में, बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ आखिरकार यहाँ पे 75 तक ही रोका है। वेरी वेल डन जय हनुमान कारले, ऐसा ही मैं कहूँगा, क्योंकि पहली 2 गेंदों ओवर में 40 रन खर्च किए थे और पहली 3 ओवर में 57 रन खर्च किए थे, उसके बाद 11 रन, और ये ओवर तो कमाल का संकल्प का घटा है, संकल्प में मात्र 7 रन खर्च किए, और इसी वजह से मैच में मैं कहूँगा वापसी हो चुकी है, क्योंकि जय हनुमान कारले के टीम के ऊपर अगर हम देखेंगे तो हमें पता चलता है कि ओमकार पाटिल, उसी के साथ अमोल घरत और यश ठाकुर, आज इनका बल्ला चल गया, इनके बल्ले ने हल्ला कर दिया, तो फिर ये 75 रन भी चेस कर सकते हैं। इनकी बल्लेबाजी को मैं बखूबी जानता हूं, और इसी वजह से यहाँ से कहना बहुत मुश्किल है कि ये मैच राजा शिव छत्रपति किहिम के पक्ष में जाएगा या जय हनुमान कारले के पक्ष में जाएगा। सन्माननीय रवींद्र म्हात्रे यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत। मी अप्पा वाघमारे यांना विनंती करणार आहे, सर आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे यांचं आपण स्वागत करावं। धन्यवाद रवींद्रजी, आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। तो देखिए, मैं निनाद यही आपसे पूछूंगा, वही सिचुएशन यहाँ पे नज़र आ रहा है। रिलायंस नौगांव को भी टारगेट 76 रनों का था और जय हनुमान कारले को टारगेट भी 76 रनों का है। 5 ओवर का ये मुकाबला है। मैच जब तक जारी होता है, शुरू होता है, तब तक मैं आप सभी को फिर से एक बार ले चलूँगा हमारे काबिल दोस्त निनाद कदम के पास। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। मैदानात चालू सामना आपण पाहतोय राजा शिवछत्रपती किहिम दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा। पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालेला आहे। राजा शिवछत्रपती किहिम संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये आपण पाहिले या सामन्यामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा धावफलक लावल्यात। 76 धावांचं आव्हान आहे, ज्याप्रमाणे यासीन सर पण म्हणालात मागील सामन्याप्रमाणे सेम टार्गेट आहे, म्हणजे तेवढीच धावसंख्या पूर्ण करायची आहे। जर 5 षटकांच्या सामन्यामध्ये विचार केला तर एखादं षटक जर प्रभावी ठरलं
एखाद्या षटकात जर धावसंख्या रोखली गेली तर मात्र ही धावसंख्या कठीण होऊ शकते. मात्र त्यासाठी पॉवर प्लेची 2 षटकं ही भरपूर महत्त्वपूर्ण असतील या सामन्यातील. शुभमचा पहिला चेंडू इथे मात्र पण पाहिलं तर झेल उडाला होता. सुदैव म्हणावं लागेल फलंदाज अमोलचं इथे स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. सन्माननीय प्रसाद भगत चाहते आहेत जर्मन कार्ले संघाचे, पाठीराखे आहेत त्यांच्याकडून. जर जर्मन कार्ले संघाने हा सामना जिंकला तर जर्मन कार्ले संघासाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक येणार आहे. निनाद हा चौका तर आपण पाहिला, परंतु सलग 3 दिवस तू सुद्धा सामने पाहतोयस, मी सुद्धा पाहतोय, कारण सर्वात जास्त आपणच पाहिलेत. एक एक चेंडू आपण पाहिलाय. काय वाटतं इथे पेस गोलंदाजी कारगर ठरते की स्लोवर वन केल्यानंतर इथे फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यात येतं? काय वाटतं तुला? काय पाहिलंस 3 दिवसामध्ये जर पाहिलं तर जसं मी म्हणतो समालोचन करताना मिश्रण म्हणजेच पेसमध्ये जास्त करून म्हणजे स्पीडमध्ये वेगामध्ये नियंत्रण म्हणजे कमी जास्त चेंज ऑफ पेस ज्याला आपण म्हणतो स्लोअर वन चेंडू हे जास्त कारगर सिद्ध होतात. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जर चेंडूचा टप्पा ह्याच्यात जर अचूकता असेल तर नक्कीच आखूटभर चेंडूवरती विकेट गेले सर आपण पाहिलेत त्याच्यावरती मोठे स्ट्रोक आलेली आहेत. आणि सगळ्यात घातक जर कोणता चेंडू आपण पाहिला असेल तर तो हाफ व्हॉली चेंडू म्हणजे फलंदाजाच्या समोर टाकलेले चेंडू हे नेहमीच आपण पाहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये मैदानाच्या बाहेर गेलेत. त्याच दरम्यान शुभमचा पुढचा चेंडू इथे फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार लॉंग ऑन सीमारेषे पार अप्रतिम फटका षटकार. वेळेचा फटका इथे अमितचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने ज्या वेगाने चेंडू आलेला त्यांनी नक्कीच चेंडूला फील्ड केलं. आणि एक गोष्ट नक्कीच म्हणेन मी अमोलची क्षेत्ररक्षण जसं आपण नॉर्मल पाहतो ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जातं जास्त करून प्रोटेक्शन आपण पाहिलं तर ऑफसाईडला ठेवलं जातं ऑफसाईडच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत. मात्र त्यामध्ये जी रिक्त जागा आहे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये त्यामध्ये चेंडू खेळून काढणं हे देखील सोपं नाही आहे. कारण बरेचसे फलंदाज आपण पाहिले मात्र बहुतेक वेळा एजेस लागून 2 क्षेत्ररक्षकांमधून गॅप गेलेला. मात्र मागील चौका जो आपण पाहिला होता तो परफेक्ट शॉट म्हणता येईल. यावेळेस बॅटची कडा लागली होती. इथे मात्र क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये असणं आवश्यक आहे असं मला वाटतंय कारण दोन्ही फलंदाजांच्या एजेस लागल्या होत्या. आणि जर स्लिपला क्षेत्ररक्षक असता तर मात्र इथे दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही फलंदाज आपल्याला बाद पाहायला मिळाले असते. इथे मात्र शुभमच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. फलंदाजी करतायत धावा जमवत आहेत मात्र तो त्यांना आपल्या चेंडूने कठीण प्रश्न विचारतोय. इथे लेग बिफोर द विकेटचा अपील करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. कोणती धाव येत नाहीये. चेंडू या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने आणि षटकाचा अंत देखील निर्धाव चेंडूने आलेला आहे. पहिल्या षटकाखेरीस 76 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय जर्मन कार्ले संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11 धावा 11 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धाव फटकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि या धावांचा पाठलाग करायचा आहे ते दुसरं षटक जे पॉवर प्लेचं आहे यात नक्कीच धावा जमवायला लागतील. त्यासाठी कशा प्रकारे टार्गेट केलं जातं आहे हे देखील पाहायचं आहे. त्याच दरम्यान गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज जर आपण विचारलं की या संघामध्ये राजा शिवछत्रपती किहीम संघामध्ये सर्वाधिक कमी धावा देणारा गोलंदाज कोण असेल तर नक्कीच नाव येईल ते म्हणजेच मिलिंद या गोलंदाजाचं. बऱ्याच वर्षाचा अनुभव एक कंजूस गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
येथे पहिला चेंडू जोरदार अपील बॅटची कडा घेऊन चेंडू पायावरती आदळला होता. अन्यथा पहिल्या चेंडूवरती टांगती तलवार होती. LBW स्वरूपात फलंदाज अमोल इथे बाद झाला असता. अमोलकडे आपण पाहिलं तर अमोलकडे नक्कीच चांगले फटके लागण्याची क्षमता आहे. मात्र या सामन्यात त्यांना चांगल्या गोलंदाजी क्रमाचा देखील सामना करायचा आहे. 76 धावांचं आव्हान सर आपण आत्तापर्यंत 2 दिवसात जे पाहिले सामने त्यानुसार आजचा दिवस काहीसा वेगळा म्हणावा लागेल. यावेळेस मात्र फटका लगावलाय. जे ते क्षेत्ररक्षक असतात तर धावा मिळाल्या नसत्या. मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाते 1 धाव सीमारेषे पार. वेलकम मिळतोय. आज धावांचा पाठलाग यशस्वीरित्या होत नाहीये हेच पाहायला मिळतंय. यावेळेस चांगला फटका 1 धाव मिळते. दुसऱ्या धावायचा इथे प्रयत्न केला जातोय. थोडंसं फंबल. दुसरी धाव पूर्ण होणार का? डायरेक्ट हिट मात्र इथे खूपच असरदार साबित झालं असतं. मात्र इथे 2 धावा मिळत आहेत. सर आजच्या दिवसाचा आढावा पण घेतला तर एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली ज्यामध्ये धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला गेला. अन्यथा सर्वच सामने जे 2-3 सामने आपण पाहिले ते सर्व सामने जे पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करण्यास संघाने जिंकलेत. म्हणजे धावांचा पाठलाग यशस्वीरित्या दुसऱ्या इनिंगमध्ये करता आला नाही आहे. मात्र हे समीकरण बदलता येईल जर्मन कार्ले संघातील फलंदाजांना त्या संघाला, कारण त्यांच्याकडे चांगला फलंदाजी क्रम आहे. आता पाहायचं आहे या सामन्यात कशा प्रकारे ते इथे धावा जमवत आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. 76 धावांचं एक चांगलं आव्हान आहे राजा शिवछत्रपती किहीम संघाकडून दिलेला. यावेळेसचा फटका इथे 1 धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही घाई केली जात नाहीये. 1च धाव मिळते. धावसंख्या 19 झाले. दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय ते म्हणजेच जय हनुमान कार्ले या संघासाठी. जय हनुमान कार्ले संघाकडे फलंदाजी क्रम चांगला आहे. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा घेण्याची संधी नक्कीच उपलब्ध होईल. इथे गोलंदाज मिलिंदचं देखील कौतुक करावं लागेल. मिलिंदने आपल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1 चौकार दिलेला आहे. अन्यथा एकेरी धावाच देत एकूण 10 धावा खर्च केल्या. 2 षटकाखेरीज धावसंख्या 21. आता इक्वेशन बदलतंय, समीकरण बदलतंय. जिथे पॉवरप्लेच्या षटकात यासीन सर आपल्याला वाटलं होतं किमान 30-35 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जमवल्या जातील. इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात शुभमनी चांगला मारा केला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याच्या नंतर गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज मिलिंदने देखील चांगला मारा केलाय. हा दोन्ही गोलंदाजांना विकेट प्राप्त झाली नसली तरी फलंदाजांनी त्यांनी जखडून ठेवले. मोठे स्ट्रोक खेळू दिले नाहीयेत. आता कंडिशन अशी आहे की जो गोलंदाज एका षटकामध्ये 9 ते 10 धावा खर्च करेल तो चांगला गोलंदाज किंवा एक चांगला इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून इथे आपण नक्कीच त्याला बोलू शकतो. कारण प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं आहे की 12, 15, 16, 18, 20, 22पर्यंत धावा आलेल्या आहेत. आणि ज्या ज्या गोलंदाजानं 9 ते 10 धावा खर्च केल्यात त्यानंतर 50 धावांवरती 5 षटकांमध्ये रोखलं गेलं आहे तर त्या 50 धावा अगदी सहज चेस होत आहेत. म्हणजे 9 ते 10 धावा आपल्याला खर्च करण्याची मुभा आहे किंवा त्या गोलंदाजाला आपण एक चांगला गोलंदाज नक्कीच बोलू शकतो. 21 धावा दाखल लागल्यात. सर असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. या मैदानाच्या विषयी सांगायचं झालं तर या मैदानाच्या नुसार नक्कीच इकॉनॉमी रेट आपण 10पर्यंत म्हणजे चांगला इकॉनॉमी रेट. कारण एक स्ट्रोक प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजी येतोय. मग तो षटकार म्हणा किंवा चौकार म्हणा. धावसंख्या आपण पाहतो 21 झालेली आहे. शुभम वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. इथे मात्र ओमकार मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू जातोय काव कॉर्नर. सीमारेषे पार. 6 धावांसाठी. म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण 2 षटकांचा खेळ त्याने
खेळून काढलेला आहे आणि आता धावांची आवश्यकता आहे. धावा जमवायच्या असतील तर फटके येणं आवश्यक आहे आणि त्यानुसार सुरुवात केली या षटकाची षटकाराने. शुभमला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 1-2 मोठी षटकं आली 20-22 धावांची किंवा त्यापेक्षा जास्त धावांची तर नक्कीच कमबॅक करण्याची संधी मिळेल जर्मन कारले संघाला. आणि जर त्याप्रमाणे आपण सांगितलं धावसंख्या 27 झालेली आपण पाहतोय. 21 धावा झाल्या होत्या 2 षटका अखेरीस आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू षटकार आलाय. चला मित्रांनो, सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. यानंतर अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. मात्र आज सूर्यप्रकाश तेवढासा पुरेसा पाहायला मिळत नाही आहे, त्याच्यामुळे थोडं वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं आपण पाहतोय. त्यामुळे आपण पाहिलं तर लॉंगॉनचं क्षेत्र जे आहे लॉंगॉनपासून ते काउकोन या दरम्यान आपण पाहिलं तर तेवढेसे मोठे फटके आले नाही आहेत. बऱ्याच वेळेला मोठे फटके लागवण्याच्या प्रयत्नात फलंदाज झेलबाद देखील त्या दिशेला झाले सकाळच्या सत्रात. आता दुपारच्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू फटका देखील चांगला आहे. 2 चित्रशिकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पार येतोय. बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. फलंदाज यश ठाकूर हा अजून एक चांगला फलंदाज आहे. मोठे हिट्स लगवण्यासाठी त्याला ओळखलं जातं. ओमकारला मात्र चांगल्या चेंडूवरती फसवलं असं म्हणावं लागेल कारण मागील चेंडू पण पहिला त्याच पद्धतीचा काहीच होता, मात्र वेग होता त्या चेंडूवर. या चेंडूचा वेग कमी केला होता आणि त्यामुळे मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात तेवढंच एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा तैनात क्षेत्ररक्षकाने पुढे येत एक चांगला झेल पकडलाय. यावेळी चांगला चेंडू आडबॅटनी लागवला फटका आपण पाहतोय. चेंडूला काउकॉर्नरच्या दिशेला खेळून खेळत आहे. थोडंसं फंबल होत आहे, त्याचा फायदा मात्र उचलला जात नाहीये. बॅकअपला पण पाहतोय विशाल येतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, एक चांगला गोलंदाज आहे. नवजोन दिघोडी आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये विशाल मुरकर या गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली होती सर. यंदाच्या हंगामात बऱ्याचशा खेळाडूंनी प्रभावित केले, चांगली कामगिरी केली, मात्र त्यांच्या इंडिव्हिज्युअल कामगिरी त्यांच्या एकट्याच्या खेळावरती नक्कीच संघाला विजय प्राप्त झाला नव्हता. शुभमचा पुढचा चेंडू यावेळेस झेल टिपण्याची संधी आणि अजून एक विकेट इथे आपण पाहतोय. दोन्ही सलामीरांना आपल्या जाळ्यात अडकवलंय आणि त्याचबरोबर आपल्या पहिल्या षटकात दोन्ही सलामीरांची जोडी तंबूच्या आशेला परतवले, ती म्हणजे गोलंदाज शुभमने डीजे. येणारा हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी या षटकात खऱ्या अर्थाने आपल्या संघाला कमबॅक करून देत प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकललंय असंच वर्णन करावं लागेल यासिन सर शुभमच्या षटकाचं.
आणि शुभम कर्णधार काय हे देखील आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाजी चांगली करतो आणि गोलंदाजीत बऱ्याच वेळेला त्यांचा प्रभावी मारा पण पाहिला आहे. आणि त्याचं उदाहरण आपण आत्ताच बघतो. या सामन्यादरम्यान त्यांनी 2 षटकांमध्ये धावा जरी खर्च केल्या असल्या, 24 धावा जरी दिल्या असल्या, तरीही 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि खऱ्या अर्थाने प्राईज विकेट पटकावल्यात, त्या म्हणजे जर्मन कारले संघाच्या. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 42 धावांची. 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. आमचे लाईव्ह स्कोरर आपण पाहतोय लवेश घरत. सामन्याला सुरुवात होते. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडू लागलेला फटका, चेंडू हवेत आणि चेंडू सीमारेषे पार. षटकार. चेंडूवरती सुवर्ण संधी. 9+6 7 धावा आणि अजूनही एक फ्री हिट म्हणजेच एक फ्री लायसन्स, एक मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी फलंदाज यश ठाकूरकडे. पाहूया गोलंदाज फ्रीचा चेंडू कशा प्रकारे करतोय. फ्रीच्या चेंडूचाही तसाच फायदा घेतला जातोय. बॅक टू बॅक सिक्सेस. आक्रमकता ही माझ्या खेळीचं तंत्र हे दाखवतोय यश ठाकूर डीजे. झाल्याचं आमचे स्कोरर गुणलेखक एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण पाहतोय. राज वाघमारे आपण पाहतोय. एक धडाडीचे कार्यकर्ते या मंडळाचे या स्पर्धेसाठी ज्याने मोलाची कामगिरी केलेली आहे आणि त्याचबरोबर आज गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. सर्वात पहिले जे मैदान उपस्थित होतात एक नक्कीच चांगला खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. राज वाघमारे स्कोररच्या भूमिकेत. धावसंख्या झालेली 47 धावा. इथे झेल होऊ शकतो आणि हा मोठा झटका देखील ठरू शकतो. इथे झेल होतोय. यशची खेळी संपुष्टात येते. एक मोठा हादरा जर्मन कारले संघाला. तीस धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने आमचे गुणलेखक राज वाघमारे आम्हाला सांगतायत की आता उलटी गिनती सुरू झालेली आहे. खेळाडूंना आता किती धावा झाल्यात हे जाणून घेण्यापेक्षा किती धावांची आवश्यकता आणि किती चेंडूमध्ये हे जाणून घेणं जास्त आवडेल. 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज शिवम कमबॅक करतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर. इथे एक धाव नक्कीच घेतोय. स्ट्राईकवर येईल आता येतो म्हणजेच संकल्प आता स्ट्राईकवर येईल. मनीषने 21 धावेने आपल्या धावांचं खातं उघडलेलं आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 28 धावा जमवणं जर आपण पाहिलं मोठे फटके आले तरच हे साध्य होऊ शकतं. आणि आधुनिक क्रिकेटच्या भाषेत सांगायचं, षटकारांच्या परिभाषेत सांगायचं तर मात्र
4 मोठे फटके येणं आवश्यक आहे या 8 चेंडूमध्ये. इथे मात्र वाईडचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते 49 धावा. नऊ चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे फलंदाज एका प्रकारचा दबाव आहे की सामना जिंकायचा आहे, धावा जमवायच्या आहेत, फटकेबाजी करायची आहे, आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, तसा दबाव दडपड नक्कीच गोलंदाज देखील आहे. इथे लेग विरुद्ध विकेटचा जोरदार अपील. या चेंडूवर 1 धाव मिळते. बराच वेळेला मित्रांनो आपण लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळते. बराच वेळ मित्रांनो आपण पाहतो फलंदाज चेंडूवर बीट होतात किंवा धावा येत नाहीत किंवा विकेट पडतात, एजेस लागतात. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने चेंडूच्या लाईनमध्ये येत नाही. त्याचबरोबर ज्या चेंडूला फ्रंट फुटला जाऊन खेळायचं त्या चेंडूला बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न आणि रॉंग शॉट सिलेक्शन याच्यामुळेच बराच वेळेला फलंदाजांचं नुकसान होतं. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर इथे जातोय. 50 धावा दाखल लागल्यात. चांगली गोष्ट जर्मन कार्ले संघासाठी. मात्र काम अपूर्ण आहे. अजूनही 26 धावा विजयासाठी बनवायच्यात. जिथे चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडू 26 धावा. या 2 चेंडूमध्ये एखादा स्ट्रोक पाहायला मिळणार का? येथे यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. मधली यष्टी विखुरते. फलंदाज मनीष बॅक टू द पॅव्हलियन. या धावसंख्येवर आपण पाहतोय अजून एक फलंदाज बाद झालेला आहे. एकूण बाद होणाऱ्या फलंदाजी संख्या आपण पाहिली तर 4 विकेट्स गमावल्यात जर्मन कार्ले संघाने. न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रीतम भगत फलंदाजीसाठी आलाय. प्रीतम आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळ करणार का? या सामन्यात आपल्या संघाला जी धावांची आवश्यकता आहे त्या धावा जमवणार का हे पाहायचं आहे. कारण आता 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. आव्हान आता मात्र काहीसं कठीण होत चाललंय. कारण ह्या चेंडूवरती जर धावा आल्या नाही, या चेंडूवर जर चौकार षटकार आला नाही तर मात्र अंतिम षटकात कुठेतरी पारडं जड आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजेच राजा शिवछत्रपती किहीम या संघाचं. पण ही धावसंख्या पूर्ण करायची असेल, सामना जिंकायचा असेल तर या चेंडूवर चौकार किंवा षटकार येणं आवश्यक आहे. 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता. शिवम आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू. या चेंडू कोणतीही धाव घेतली जात नाहीये. आता मात्र अंतिम षटक. 6 चेंडू 26 धावा. 26 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरीज. एका बाजूला जय हनुमान कार्ले, दुसऱ्या बाजूला राजा शिवछत्रपती किहीम. या संघातील विजेता संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल, जिथे साई झिराट संघाबरोबर त्यांचा सामना होईल. साई झिराट संघाचा कर्णधार ओमकार पाटील. आपण इथे टॉसबॉक्स जवळ उपस्थित राहायचं आहे. पुढील सामना आपला असणार आहे साई झिराट संघाचा कर्णधार ओमकार पाटील. सहा चेंडू 26 धावा. असं पाहिलं तर आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाही आहे. आपण एका षटकात 20, 25, 30 धावा होतानाही पाहिल्यात आणि तशाच प्रकारचा खेळ करून दाखवावा लागेल. तो म्हणजे या दोन्ही फलंदाजांनी अशा प्रकारचा खेळ केला तर नक्कीच सामना जिंकता येईल आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश होईल जर्मन कार्ले संघाचा. मात्र अंतिम षटकात येणाऱ्या गोलंदाजाचं नक्कीच एक कडवं आव्हान त्यांना पार करायचं आहे. अंतिम षटकासाठी येतोय गोलंदाज महेश. पहिल्या चेंडूवर इथे 1 धाव नक्कीच मिळते. मित्रांनो, सर्वांना ही सूचना आहे की ती जी येलो कलरची पट्टी आहे बाउंड्री लाईनच्या मागे, त्याच्या पुढे ज्यांचे पाय आहेत त्यांनी पाय मागे घ्या कृपया करून. मित्रांनो, ही विनंती आहे आपल्याला. आणि आपण पाहतो सिद्धिविनायक झिराट संघाबरोबर एक बाहेरच्या संघाचा खेळाडू देखील बसलेला आहे. लारा, आपल्या बाजूला बाहेरच्या संघातील खेळाडू एक बसलेला आहे उजव्या बाजूला आपल्या. तर
पट्टा जो आहे हां कृपया करून मित्रांनो धन्यवाद. यावेळेस लेग बिफोर द विकेटचं अपील. इथे मात्र अपीलमध्ये दोन्ही खेळाडू आपण पाहतो यष्टीरक्षक आणि गोलंदाज खूपच उत्साही होते. इथे मात्र पिछाडीवर पडत चाललाय. 4 चेंडू 25 धावा म्हणजे आता 4 चेंडू 4 षटकारी हवेत आणि गोलंदाजाने एखादी चूक करणं देखील आवश्यक आहे आणि असं होताना आपण क्वचितच पाहिलंय. त्याच दरम्यान महेशचा पुढचा चेंडू. इथे मात्र एकेरी दुहेरी धावा येत आहे जिथे षटकारांची आवश्यकता आहे. पूर्णतः पिछाडीवर बॅकफुटला गेलेला संघ आपण पाहतोय. जर्मन कारले संघाने धावांचा पाठलाग करताना सुरुवात जे आपण पाहिली जे 2 षटकात 21 धावा आल्या तिथेच कुठेतरी हा संघ पिछाडीवर पडला असं म्हणता येईल. तर पहिल्या 2 षटकामध्ये 30 किंवा त्यापेक्षा जास्त धावा आल्या असतात तर मात्र या अंतिम षटकात सामन्यासाठी समीकरण वेगळं असतं. सामना जिंकण्यासाठी समीकरण वेगळं असतं. चेंडू आणि धावांची संख्या आपल्याला काही वेगळी पाहायला मिळाली असती. त्यात दरम्यान महेशचा पुढचा चेंडू स्लोअर 1 चेंडू. या चेंडूवरती चकवलंय फलंदाजाला. प्रतिम गोलंदाजी गोलंदाज महेशची. त्याच दरम्यान ओमकार पाटील आपण इथे उपस्थित व्हायचं आहे. साई झिराड संघाचे कर्णधार. याच दरम्यान आपण पाहतोय निर्धाव चेंडूवाला अंतिम 2 चेंडूचा खेळ म्हणजे खऱ्या अर्थाने सामन्याचे निकाल आपल्या समोर सर्वांसमोर स्पष्टच आहे. आता हे 2 चेंडू म्हणजे सामना संपण्याची औपचारिकता. त्याच दरम्यान ओमकार पाटील नक्कीच आनंदित आहे. बऱ्याच दिवसांनी त्याच्या बॅटमध्ये धावा आल्यात तोही आनंदित आहे आणि साई झिराट संघही आनंदित आहे की त्यांचा कर्णधाराकडून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारे हा सामना संपलेला आपण पाहतोय. राजा शिवछत्रपती किहीम संघाने हा सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अभिनंदन. तर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल जर्मन कारले संघाचे मी आभार प्रकट करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. आणि पुन्हा एकदा वळी आपण टॉस बॉक्सकडे जिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय अप्पा